नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बॅनरबाजी सुरू झाली आहे. ठाण्यातील कॅडबरी नाका या ठिकाणी आघाडीच्या वतीने घराणेशाहीसह रखडलेलं पुनर्विकास याबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे, तर महायुतीच्या वतीने विकासाची गती अशा आशयाचा बॅनर झळकलाय. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. सोलापूर मधले दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येबाबत आणि कुटुंबियांच्या भवितव्याबाबत या पत्रात नमूद करण्यात आलंय. 25 वर्ष महापालिकेवर सत्ता होती, पण मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेंनी एकही निर्णय घेतला नाही असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मराठी माणसाला हक्काचं घर मिळतंय असं त्या म्हणाल्या. जळगावात महायुतीच्या वतीने भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत रोड शोला सुरुवात होणार आहे. या रोड शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्यानं जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील अंधेरी प्रभाग क्रमांक 68 मध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा मेहुणा रोहन राठोड विरुद्ध मनसेचे संदेश देसाई यांच्यात थेट सामना रंगलाय. कोणताही निकष नसताना नातेसंबंधाच्या जोरावर उमेदवारी मिळाल्याचा आरोप मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर MIMच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये असुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलाय. 84 वर्षांचे शिंदे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीच्या मैदानात सक्रिय झाल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक 26 मधील रुबीनगर ते अमोलनगर दरम्यानचा रस्ता मंजूर असतानाही राजकीय दबावामुळे अजूनही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या मूलभूत समस्यांवर तोडगा न निघाल्यास येत्या महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय नागरिकांनी घेतलाय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रत्येक पक्षाकडून प्रचाराच्या नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत, तर शिवसेनेकडून प्रचारासाठी चक्क वासुदेव मैदानात उतरलेत. हे वासुदेव गल्लोगल्ली जाऊन शिंदेच्या शिवसेनेचा प्रचार करतायत, त्यामुळे सांगली शहरात हे आकर्षण ठरतंय. चंद्रपुरात निवडणुकीचा धुरळा उडत असतानाच आता बॅनर वॉर विकृत वळणावर पोहोचलाय. प्रभाग 1 मधील भाजप उमेदवार सुभाष कासन गोट्टवार यांच्या महेशनगर येथील बॅनरवर अज्ञातांनी शेण फेकलंय. धक्कादायक म्हणजे श्रद्धानगरमध्येही भाजपाचे बॅनर फाडण्याचे प्रकार घडले. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.